नाही तर त्यांना म्हणावं मला गाडीत बसवा आणि मग जा कुठे जायचं तिथे माहेरी. अनेक मुली माहेरी आल्यानंतर विचारावं लागतं नवरा अमेरिकेत आहे सध्या, ठीक आहे, नाही राहत ती सासू सासऱ्याजवळ. सुनयना म्हणते तोंड पाहायचं नाही. त्यावेळेस ती माता नाही का, पण कर्तव्य कठोर माता आहे. कुठे पोरींना आज आवश्यकता आहे त्या ठिकाणी राहण्याची, तिथे राहिलं पाहिजे. भगवान अर्जुनाला हे शिकवताय. अर्जुन काही खोटं बोलला नव्हता. पूर्ण आपल्याला लागू आहे अर्जुनाने सांगितलेल्या गोष्टी. पण युद्ध समोर उभं आहे, कुरुक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. ते धर्माची प्रतिष्ठापना होण्याकरिता अवतार आहे. आपला अवतार का झाला? का तुम्हाला बुद्धी दिली ह्या ट्रेनमध्ये बसण्याची? राजर्षी योगाच्या कर्मयोगाच्या ट्रेनमध्ये, मोदीजी महाराज आणि बाप्पासाहेबांच्या ट्रेनमध्ये बसण्याकरता कोणी उद्युक्त केलं? काही कारण असेल ना. आणि हे जर आपण चुकलो आपणही थप्पड खाऊत. आपला संसारही जाईल, परमार्थही जाईल, दोन्हीमधून आपण संपू. भगवान गोपाल कृष्ण अनेक भूमिकेत, जसं सुनयना आणि महाराज जसे वागले, कोण महाराजा जनक, त्या भूमिकेत आपण संसार केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरांनी उल्लेख किंवा भगवान कृष्णाने जनको दया संसार करा म्हटलंय. जनक राजासारखं पळायला नाही सांगितलं. जनको दया कोणाचा उल्लेख केला नाही भगवान कृष्णाने, महाराजा जनकांचा केलेला आहे. जनक अनेक स्टाईलनं सीतेला रामानी सोडलं. चूक झाली की बरोबर झाली अजूनही विद्वान याच्यावर खल करतात. सीतेवर फार मोठा अन्याय रामाने केला. खरं म्हणजे तिनं डायव्हर्स घ्यायला पाहिजे होता. त्या काळात कोर्ट दिसत नाहीत आणि वकीलही नव्हते. आम्ही जर वकील असतो सीतेला प्रपोज केलं असतं. पण पती रामाने अन्याय केला, पण राजा रामाने न्याय केला. एका धोब्याच्या सांगण्यावरून राजा कॉग्निझन्स घेऊ शकतो. स्वतःची पत्नी असो तिला अग्निदिव्य करायला लावतो किंवा अजून करतो, हे राजा म्हणून शोभतंय. पती म्हणून भलेही अन्याय होईल, पण आता पतीची भूमिका श्रेष्ठ की राजाची भूमिका श्रेष्ठ? याच्यामध्ये राजाची भूमिका श्रेष्ठ. पण ज्या दिवशी आपण भक्त म्हणून आपली भूमिका येते, साधक म्हणून भूमिका येईल, प्रभूचा पुत्र म्हणून भूमिका येईल, ती भूमिका वेगळी आणि संसाराची भूमिका वेगळी. हे लक्षात घ्या. श्रेष्ठ कोणती भूमिका आहे? नाटकात दिलेलं पात्र तुम्ही परफेक्ट केलं पाहिजे. सीता म्हणून तुम्हाला पात्र दिलं आणि घरी नवऱ्यानं मारलं. आता सीता म्हणून पात्र स्टेजवर करत असताना घरी नवऱ्याने मारलं, ही जर समोर आलं आणि रडायला लागली, अरे काय रडतेस? तुझं लग्न चाललंय रामाबरोबर स्टेजवर. नाही नाही, घरी नवऱ्यानं मारलं. ती भूमिका येता कामा नये. अनेक भूमिका वठवल्या पाहिजेत आणि त्यावेळेस त्या परफेक्ट पाहिजेत. ती म्हणजे ज्ञानेश्वरी, ती म्हणजे भगवद्गीता. आणि हे आपल्याला शिकायचं आहे. इथे भगवान सांगतायत रणभूमीवर तुझा अवतार कशा करता झालाय आणि माझा कशा करता झालाय. माझा आता सांगत नाही ते सध्या. तुझा का झाला याचा विचार कर. तू कोण आहेस, कुठे उभा आहेस आणि आता काय करायचंय. जसं महाराजा जनकाने सांगितलं, यस वनवास. मी देखील डिस्ट्रिक्ट जज होतो, म्हणजे ग्राहक मंचाचा न्यायाधीश, अध्यक्ष ज्याला म्हणता येईल, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा 2002 पर्यंत, 96 पासून. त्यामध्ये ज्यावेळेस मी त्या स्टेजवर बसेल माझी भूमिका वेगळी. मला कोणी मित्र नव्हते. समोर जरी दिसले तरी मी हा माझा मित्र आहे, याच्या फेवरमध्ये दिले पाहिजे, तो माझा शत्रू आहे, असा कुठलाही भाव नव्हता. खुर्चीतून उतरलो की माझी भूमिका संपली. तुम्हाला मार्गदर्शन करत असताना माझी भूमिका वेगळी येते. म्हणून अनेक लोकांना समजत नाही. त्यावेळेस माझे वाक्य काही कठोर निघून जातात. ते कठोर नसतात, ते कडक असतात. तुम्हाला एक कर्तव्य निष्ठतेचा बोध देत असतात. एरवी मी बोलताना गोड बोलतो.
दोन भूमिका वेगळ्या. आपल्याला सगळ्यांना ह्या भूमिका वठवता आल्या पाहिजे. तुम्ही माझ्यासमोर त्यावेळेस जे येता एक साधक म्हणून असता, आणि साधकाला जो कर्तव्य कठोर उपदेश द्यायला पाहिजे तोच द्यायला पाहिजे. अनेक साधकाला वाटतं गोड बोलतच नाहीत, कडकच बोलतात, कठोर बोलतात, आमची निंदाच करतात. त्यावेळेस तेच उपयोग आहे, कारण ती भूमिकेतनं तुम्ही आलेला आहात. इथे भूमिका योद्ध्याची असताना हा संसाराचं सगळं घेऊन बसला मोह, हे योग्य आहे का असं भगवंतानी पहिल्यांदा सुरू केलंय. एवढं डिटेल का बोलतोय? ज्ञानेश्वरी आजच्या युगाला कशी उपयोगी आहे भगवद्गीता ते सांगत चाललोय. तुझ सांगे काय झाले, कवण उणे आले, करिता काय ठेले, खेद काईसा. मंडन मिश्राची पत्नी शंकराचार्याबरोबर वादविवाद ज्यावेळेस सुरू झाला, मंडन मिश्राचा वादविवाद सुरू झाला, त्यावेळेस कोणीतरी जज असायला पाहिजे. तर मंडन मिश्रांनी सांगितलं माझ्या पत्नीला करू. शंकराचार्य यस म्हणाले. पत्नीची क्वालिटी काय पाहिजे? नवऱ्याकडे कधी काटा करू शकली असती. नवरा हारतोय, एका धर्माचं पाणीपत होईल. शंकराचार्य शत्रू म्हणून समोर आहेत, काशीमध्ये वादविवाद चाललाय, आणि मंडन मिश्राची पत्नी जज म्हणून बसलेली आहे. तिनं मंडन मिश्र हरले हे डिक्लेअर केलं. लक्षात घ्या, नो माया नो ममता. येस, माझा नवरा हारला. हे लागतं काळीज. त्याला म्हणतात भगवद्गीता, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. कर्तव्य कठोर असलं पाहिजे. नो मोह नो माया नो ममता. तुला काय झाले सांग बरे, काय कमी पडले? काय भगवंत सांगतात? तुला काय झाले सांग. कशा करता रणातून धनुष्य खाली टाकलं? 12वीचा पोरगा लेखणी बंद करत असेल, मला आई आठवायली, मला बाप आठवायलाय. मलाही असंच होतं बरं. आजी फार रडायची. आम्हाला काही फोन नव्हते, आम्हाला काही हे नाही, पायी जायचो. 4थीपासून मी बाहेर. खूप रडायची. 8-8 दिवस सुट्टी असली, 15 दिवसाची, महिन्याची, मला माहिती नव्हतं. बाप्पासाहेबाकडे जायचो BA फर्स्ट इयरला. अरे घरी तू 8 दिवस तरी राहा. आजीला मी नाही म्हणायचो, मला मोठं होऊ दे, नंतर मी तुझ्याच जवळ राहायला येणार आहे, आज मला रोखू नको. एकांतात रडायचो मी त्यांचं प्रेम पाहून. खूप ओक्साबोक्सी रडायची. उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आळंदीला जाऊन राहायचं. दिवाळीच्या सुट्टी लागल्या नक्षत्रवाडीला जाऊन राहायचं. दिवाळीचे फक्त 2 दिवस घरी यायचं, पुन्हा लगेच निघायचं. काय रडापडी व्हायची, काय हे व्हायचं. सगळं छातीवर दगड घेऊन मी जायचो. नाही, मला मोठा होऊ दे, मला आश्रयस्थान बनू दे अनेकांचं, असं मी म्हणत असे. हे कर्तव्य कठोर झालं पाहिजे. LLBचा अभ्यास हा BAच्या अभ्यासापेक्षा वेगळा असतो म्हणून पहिल्या याच्यात मी नापास झालो काही विषयात. मला आमच्या गावात काही लोकांनी सांगितलं जरा थोडं महाराजांकडे जाणं, अध्यात्म थोडं कमी करा, हे झालं पाहिजे. म्हणलं मी माझी वकिली सोडून देईल, शिक्षण सोडेल, पण हे मी सोडणार नाही. अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं की आम्ही लहानपणी सांगितलं, पण ठाम होता म्हणे हा. कुठंतरी कर्तव्य कठोर स्वतःसाठी देखील झालं पाहिजे, स्वतःसाठी झालं पाहिजे. तुझं सांगे काय झाले. मुलगा आणि मुलगी रडायला लागली, मी जात नाही, मला खायला मिळत नाही तिथं, तुझी आठवण येते, डबा रोज पाठव. नाही, तुझं सांगे काय झाले. आपल्या मोहामध्ये त्यांनी अडकू नये, उलट कर्तव्य कठोर झालं पाहिजे. रडू नको, अभ्यास कर. तिला वाटलं पाहिजे माता न तू वैरिणी, वाटू दे एकदाच.
काही हरकत नाही. तिला गाणं येत असेल तर मन म्हणावं, माता आण तू वैरिणी. तुझं सांगे काय झाले कवण उणे आले. अरे तुला काय कमी पडलं सांग. म्हणजे मी स्वतः उभा आहे, भीमासारखा भाऊ उभा आहे, धर्मराजासारखा उभा आहे, मी द्वारकाधीश जगाचा नियंता तुझ्या पाठीमागे, द्रौपदी सारखी पत्नी आहे. काय कमी पडलं तुला सांग. रडायला काय झालं तुला. हाच प्रश्न मुलींनी स्वतःला विचारावा, विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारावा, संसारात विचारावा. काय कमी पडलं. अभ्यासाचे अनमोल क्षण वाया घालवतात पोर. का. पिक्चर पाहायचा आहे, क्रिकेट खेळायचंय, मैत्रिणी येतात की गुलगुल 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 बोलतात. कशा करता. अभ्यासाच्या गोष्टी नसतात. ते पोरग कोणाच्या मागे लागलं आणि पोरगी कोणाच्या मागे लागली. तुला माहिती आहे का. काय गरज. आगाऊ उचापत्या. कर्तव्य कर्म संपले. इथून भगवद्गीता सुरू होते. आजही कशी उपयोगी आहे. काय कमी पडलं. अरे आई वडिलांनी हाडाची काढ केली. सगळी संपदा, सगळी संपत्ती, सगळे आयुष्याचे क्षण, सगळे अनमोल क्षण तुमच्या चरणी वाहिले, तुमच्यासाठी खर्च केले. तुम्ही काय दिलं. काही नाही. काही नाही. हे आलं पाहिजे. आणि बायांनी लक्षात दिलं पाहिजे, ज्या आई वडिलांनी खस्ता खाऊन तुम्हाला ज्या घरी पाठवलं त्या घरचं तुम्ही काय कल्याण केलं. काय कल्याण केलं. 9 मास उदरी ठेवलं, एवढं मोठं वाढवलं, एवढा प्रचंड लग्नाचा खर्च केला. काय केलं तुम्हाला पाठवून या घरात. तुम्ही काय दिवे लावले. दोन्ही घरं बुडवले. म्हणजे आपण नाही, आपली नाही, आपण लोकांसाठी बोलायलो. आम्हाला बोलायला का. आम्ही तर आपल्यासाठी नाही, आपल्या सोडून आपण मी बोलत असतो. काय केलं. नवऱ्याला हाच प्रश्न विचारायला पाहिजे. एका क्षणामध्ये जी बदलली तुमच्यासाठी. कुलकर्ण्याची पोरगी जोशी झाली एका सेकंदात. आई वडिलांचं नाव सोडून नवऱ्याचं नाव घेतलं. सगळे पाश तिकडचे संपूर्ण इथे आली. काय दिलं आपण. तिलाही संसारात जास्त अडकवलं. तू स्वयंपाक कर, मर इथेच. ईश्वर सांगतोय अरे भाऊ दोघ जण तरुण जा. संसार चांगला करून दोघं जा. नाही, तू मर, मी मरतो, दोघं मिळून मरू. घरच्याही लोकांना मारू, याच्यातच गुरफटून टाकू. याच्याकरता ज्ञानेश्वरी सांगतायत भगवान ज्ञानेश आजही. काय कमी पडले, काय करायचे राहिले सांग. हा खेद कशा करिता तू करतोयस. तुझं सांगे काय झाले कवण उणे आले. काय कमी पडलं तुला. करिता काय ठेले खेद कायसा. काय करायचं आम्ही बाकी राहिलं होतं तुझ्यासाठी. हाच प्रश्न मुलाला बापाने विचारला. तुला काय कमी पडलं. ड्रेस कमी पडले, खायला कमी पडलं, पैसा कमी पडला, काय कमी पडलं. आम्ही काय तुला कमी दिलं जे तू करत नाहीस. भगवान जे प्रश्न विचारतात प्रत्येकाने आपल्या जीवनात. मी पोरांसाठीच बोलतो असं नाही, एक उदाहरण दिलेलं आहे. आपणही आपल्याला करावं. ईश्वराने आम्हाला काय कमी केलं हो. 2 वेळ भाकरी दिली की नाही.